Fine, so let's resume it again. So likewise, so we have seen that how to create a form, right? हे आपण बघितलं की फॉर्म कसा क्रिएट करायचा. नाव द नेक्स्ट स्टेप. सो आता इथे आपण फॉर्मचा कन्सेप्ट बघितला आहे, बट रिअली असा UI सर्वांना आवडतो का? तर आन्सर नाही. असा UI कोणाच आवडत नाही. हे सर नो. सो फॉर दॅट वी आर हिअर टू वर्क विथ दी नेक्स्ट टॉपिक दॅट इज CSS. नेक्स्ट टॉपिक कोणता बघणार आहे आपण? तर इथे आपण HTML संपलं का आपलं? तर आन्सर आहे नाही. HTML मध्ये जसं जसं आपण पुढे जाणार तसे तसे आपण अजून एलिमेंटला एलॅबोरेट करणार. बट हे जे मी आता शिकवलंय तुम्हाला हे सर्वात इम्पॉर्टंट एलिमेंट्स, म्हणजे हे डेव्हलपमेंटमध्ये 100% यूज केलं जातं. 100%. कोणती पण वेबसाईट असू द्या हे यूज होणारच. ओके, तर यासाठी आपल्याला थोडंसं महत्त्वाचं. ओके, होप्स तुम्हाला थोडंफार कळालं असेल की काय करायचं आपल्याला. HTML समजलंय ना? गुड. नाव लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक. सो नाव अवर नेक्स्ट टॉपिक इज CSS. कोणता आहे आपला नेक्स्ट टॉपिक? CSS. तर काय असतं CSS? कोण सांगेन? कॅस्केडिंग स्टायलिंग. आन्सर बरोबर आहे का? वाटतं की आन्सर बरोबर नाही? तर मग काय आहे CSS चा लॉंग फॉर्म? कोण सांगेन? काय आहे CSS चा लॉंग फॉर्म? अरे सांगा कोणीतरी. हा, काय आहे? कॅस्केडिंग स्टाईल शीट. काय? हा, कॅस्केडिंग स्टाईल शीट. तर याचा आपण यूज का बरं करतो? का करतो? डिझायनिंगसाठी. So what is the CSS? CSS is cascading style sheet. तर CSS चा आपण कोणतं व्हर्जन यूज करतो? तो व्हर्जन नंबर 3. कोणतं व्हर्जन आहे? व्हर्जन 3. हे व्हर्जन सध्या यूज करतो. हे कधी इंट्रोड्यूस झालं? तर तुमच्या जन्माच्या वेळेस. काय तुझं इयर ऑफ बर्थ? 2004. तुझं रे बाळ? तुमच्या जन्माच्या 2 वर्ष आधी 2002. 2002 मध्ये याचं इंट्रोडक्शन झालं होतं. कोणत्या व्हर्जनचं? व्हर्जन 3. या 3rd व्हर्जन नंतर व्हर्जन्स आलं नाही CSSचं, पण त्याच्यामध्ये अपग्रेड झाले. तर आजच्या डेटला आपण जे CSS बघतो हे अपग्रेडेड CSS आहे. यात व्हर्जन येत गेले आणि त्यामुळे आपण याचा यूज करतोय. मग आता याचा यूज कसा करायचा? तर CSSला लिहिण्याची एक वे. तर CSS मध्ये तुम्हाला 2 गोष्टी माहिती हव्या. एक असते प्रॉपर्टी आणि एक असते व्हॅल्यू. काय असते? प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू. त्याची प्रॉपर्टी असते ती युजर डिफाईन असते. सॉरी, जी प्रॉपर्टी असते ती सिस्टीम डिफाईन असते. ओके, आणि व्हॅल्यूज पण एखाद्या वेळेस सिस्टीम डिझाईन असते किंवा कस्टम असते. म्हणजे CSS मध्ये ज्या प्रॉपर्टी त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहे. स्वतःची प्रॉपर्टी लिहायची का? नाही. स्वतः आइन्स्टाईन व्हायचं नाही आहे इथे, कारण हे पण HTML सारखंच आहे. यात जे सिस्टीममध्ये डिझाईन आहे, जे ब्राउझरमध्ये दिलेलं आहे तेच आपल्याला यूज करायचं आहे. ओके, तर आता CSS लिहिण्याचे 3 इम्पॉर्टंट वे, ज्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये म्हणतो अप्रोचेस ऑफ CSS. काय म्हणतो आपण त्याला? अप्रोचेस ऑफ CSS. तर 3 वेज आहे CSS लिहिण्याचे. पहिला वे आहे
इनलाइन CSS. दुसरा वे आहे इंटरनल CSS. आणि तिसरा वे आहे एक्सटर्नल CSS. किती वेज आहे? 3 वेज आहे. इंटरनल CSS, एक्सटर्नल CSS आणि इनलाइन CSS. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम? इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो नाव द क्वेश्चन इज दॅट की हा कोड लिहायचा कसा. तर याची खूपच सिंपल हिंट आहे. हिंट अशी आहे की जे इनलाइन CSS असतं ते आपण स्टाईल नावाच्या ॲट्रिब्यूटमध्ये लिहितो. कुठे लिहितो आपण? स्टाईल नावाच्या ॲट्रिब्यूटमध्ये. तेच जर इनलाइन CSS असेल तर आपण स्टाईल नावाच्या टॅगमध्ये लिहितो. आणि तेच जर एक्सटर्नल CSS असेल तर आपण स्टाईल नावाच्या म्हणजे स्टाईलच्या फाईलमध्ये लिहितो. कुठे लिहितो? स्टाईलच्या फाईलमध्ये. स्टाईल नावाची फाईल नसते. फाईलचं नाव तुम्ही काही पण देऊ शकता. सो हे 3 वेज आहे CSS लिहिण्याची. पहिला वे कोणता आहे? स्टाईल ॲट्रिब्यूट. दुसरा स्टाईल टॅग. तिसरा स्टाईल फाईल. हे 3 वेज असतात. चला आता 1 बाय 1 वे समजून घेऊया. आता मला सांगा, बाय डिफॉल्ट तुम्हाला काय वाटतं, ब्राउझरमध्ये CSS असते का नसते? आणि असते तर त्याचं एक्झाम्पल द्या मला. आणि नसते तर मग ते पण सांगा का बरं नसते. सांग बेटा, ब्राउझरमध्ये बाय डिफॉल्ट CSS असते का? हा माझा क्वेश्चन आहे. सांगा, एक्झाम्पल द्या. कुठे तुम्ही बॅकग्राऊंडची डिझाईन बघितलेली? सांगा बरं मला. हां, कोणता टेक्स्ट कलर असतो? ब्लॅक. आणि मी म्हटलं नाही तर? सांगा पटकन. साहेर बेटा. गीतोदय, बाय डिफॉल्ट ब्राउझरमध्ये CSS असते का? असते तर सांगा कशी असते. म्हणू नका भारी असते. कशी असते सांगा. सो आता मी जर म्हटलो बाय डिफॉल्ट ब्राउझरमध्ये CSS असते तर त्याचा आन्सर हां, बाय डिफॉल्ट ब्राउझरमध्ये CSS असते. दाखवतो मी तुम्हाला. सो आपण इथे HTML आणि हेड क्रिएट करूया. ओके, यात मी टायटल ॲड करेल CSS Day 1 आणि बॉडी. Okay, and let's start this one with live server. And now I will move this one to the next tab. Just hold for a minute. So now let's start with this.
सो मग बाय डिफॉल्ट CSS असते का? तर ॲन्सर येस असते. तुम्ही H1 आणि पॅरेग्राफ टॅग यूज केला आहे का? सांगा दोन्हीमध्ये डिफरन्स काय? त्याच्यात आणि याच्यात काय? नाव सांगा ना. हां, पॅरेग्राफ आणि अजून एक टॅग बघितला होता आपण मार्क नावाचा. तो काय असतो? हायलाईट करण्यासाठी, बरोबर. म्हणजे ब्राउझरमध्ये असं दिसतं. आता मला सांगा, हे सारखेच आहे का वेगवेगळे? बरोबर. पण हे कोण डिसाईड करतं की ते सारखे की वेगळे? याचा आन्सर इज CSS. CSS सांगतं हे ॲक्च्युअल सर्व एलिमेंट सारखेच आहे, पण यांना डिफरन्शिएट कोण करतं? आहे CSS करतं. कसं? तुम्ही म्हणशाल दीपक जस्ट मला दाखव. तर बघा, आपण राईट क्लिक करूया, इन्स्पेक्टवरती जाऊया. तिथे गेल्यानंतर मला एक सांगा, तुम्हाला इथे स्टाईल ॲट्रिब्यूट दिसतोय का? दिसतोय का स्टाईल? ह्या स्टाईलच्या खाली आल्यानंतर थोडंसं H1 नाव दिसतंय का? बघा इथे काय दिलंय. हे काय आहे? फॉन्ट. काय त्याच्या पुढे लिहिलेलं? 2em. 2em म्हणजे टेक्निकल भाषेत 32 पिक्सल. किती पिक्सल? म्हणजे याला बिग कोण करतं साईजमध्ये? CSS करते. हे CSS आहे. हे बघा इथे लिहिलं आहे ना, स्टाईल शीट लिहिलं आहे का? तीच तुमची CSS आहे. तीच तुमची CSS आहे. आता इथे खाली बघा, हे काय आहे? फॉन्ट वेट. वेट म्हणजे वजन. फॉन्टचं वजन कसं आहे ते? बोल्ड. बोल्ड असल्यामुळे तो फॅटी होईल ना थोडा. तर झाला का? साईज मोठी आणि फॅटी झाला का? झाला. हेच मी सिलेक्ट करेल आणि पॅरेग्राफवर येईल. इथे तुम्हाला असं काही दिसतंय का ज्याने साईज वाढती त्याचे? दिसतंय का असं काही? नाही ना. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की हा कोणत्या टाईपचा एलिमेंट आहे? इनलाईन आहे का ब्लॉक आहे? H1 कोणत्या टाईपचं एलिमेंट आहे? हे बघा इथे दिसतंय का काही असं लिहिलंय बघा, डिस्प्ले ॲज अ ब्लॉक. एक मिनिट बॅक. सो इथे तुम्हाला दिसतंय का डिस्प्ले ॲज अ ब्लॉक? दिसतंय का? तर हा इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्यासाठी, कारण हा ब्लॉक CSS न दिलाय त्याला. म्हणजे तो ब्लॉक एलिमेंट आहे का बाय डिफॉल्ट? नाही. CSS जर नसती तर हा पण नॉर्मलच एलिमेंट असता ना. जर मी मार्क एलिमेंटवर जर गेलो तर मार्क एलिमेंटमध्ये ब्लॉक दिसतोय तुम्हाला? म्हणजे ब्लॉक नाही आहे. तर हा कोणता एलिमेंट आहे? इनलाईन. पण इथे बघा त्याला बॅकग्राऊंड कलर दिलाय बघा, आणि कलर पण आहे. तर हा मार्क नावाचा कलर म्हणजे पूर्वी याला येल्लो कलर आहे ॲक्च्युली तो. ओके, मार्क कलर नाही आहे, येल्लो कलर आहे. पण CSSने काय केलं, मार्क नावाचा पण एक कलर घेतला आता, तर तो येल्लो कलर आहे ॲक्च्युली. सो हिअर यू विल सी दॅट की बाय डिफॉल्ट ब्राउझरमध्ये CSS असते, आणि त्या CSSला काय म्हणतात टेक्निकल भाषेत? युजर एजंट स्टाईल शीट. काय म्हणतात? तुला कोपऱ्यात दिलंय, माझ्याकडनं का बघू काय ते? युजर एजंट स्टाईल शीट. म्हणजे काय? तर ब्राउझरमध्ये ती डिफॉल्ट आहे. यात युजर एजंट म्हणजे कोण? ब्राउझर. युजर एजंट म्हणजे कोण? ब्राउझर. टेक्निकल भाषेमध्ये जेव्हा मला सर्व्हरवरती सांगायचं असतं की कोणता युजर एजंट यूज करतोय, फायरफॉक्स आहे का क्रोम आहे, तर हे आपण डिटेक्ट करू शकतोय सर्व्हरवर. त्यामुळे याला ब्राउझरला टेक्निकल भाषेत काय म्हणतात? युजर एजंट. समजलंय का? इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. मग चला, आता मला जर याला बॅकग्राऊंडला कलर येल्लो द्यायचा तर कसं देणार मग आपण? नाही बेटा, हे बघा काय लिहिलं इथे, हे बॅकग्राऊंड कलर. हे काय आहे? ही झाली प्रॉपर्टी. काय झाली? बॅकग्राऊंड कलर ही प्रॉपर्टी झाली. मी सांगितलं होतं ना की CSS काय आहे? CSS इज अ कलेक्शन ऑफ प्रॉपर्टीज अँड व्हॅल्यूज. तर बघा प्रॉपर्टी म्हणजे काय? इथे आपल्यासाठी प्रॉपर्टी काय आहे? बॅकग्राऊंड कलर. आणि मार्क काय आहे? व्हॅल्यू. तर CSS इज अ कलेक्शन ऑफ प्रॉपर्टीज अँड व्हॅल्यूज.
मग मला जर सपोज बॅकग्राऊंडला कलर येल्लो द्यायचा असेल तर त्यासाठी आपण पहिला अप्रोच यूज करणार आहे. दॅट इज पहिला अप्रोच आपण यूज करूया. अँड द फर्स्ट अप्रोच इज पहिला अप्रोच काय आपला इनलाईन CSS. तर इनलाईनमध्ये मी स्टाईल नावाचा ॲट्रिब्यूट यूज करेल. काय यूज करणार आहे? आणि इथे मी यूज करेल बॅकग्राऊंड कलर. आणि बॅकग्राऊंडला मी कलर काय देईल? रेड. सो नाव यू विल सी इट विल गिव्ह अ रेड कलर टू अस. देतोय का रेड कलर? देतोय, राईट. मग मला जर वेगळा कलर हवा असेल तर देऊ शकतोय आपण. मी ते म्हणेल येल्लो. अँड नाव इट विल गिव्ह मी अ येल्लो. हां, तेवढं वर्ड पुरताच. आता ब्लॉक लाईन एलिमेंटमध्ये काय होतं, बाय डिफॉल्ट तो पूर्ण कॉन्टेंटला घेतो. पण ह्या बिचाऱ्याला तो येल्लो कलर हवा आहे, बरोबर ना. त्या बॅकग्राऊंडलाच हवा आहे टेक्स्टला. तर आपण काय करूया, इथे बॅकग्राऊंड कलर न यूज करता मी म्हणेल की या एलिमेंटला मी स्पॅन टॅग देईल. कोणता टॅग? आणि या स्पॅन टॅगच्या भोवती म्हणजे हॅलोच्या सराउंडिंगला मी स्पॅन टॅग यूज करेन. आणि तो कोड मी स्पॅन टॅगमध्ये पेस्ट करेन. आता एक्झॅक्टली तेवढाच एरिया कवर करेन. कारण H1 हा ब्लॉक लेवल एलिमेंट आहे, तो पूर्ण एरियाला पेंट करेल. पण जर तुम्हाला स्पेसिफिक टेक्स्टला पेंट करायचं आहे तर काय यूज करावं लागेल? स्पॅन. रितेश झोपायचं नाही बरं का. पुढे यायचं का? हां, माझ्याकडे खायला काही नाही, ते दिलं असं तुला. ठीक आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम, काही क्वेरी नाही? इथपर्यंत ओके? समजलं बेटा? ग्रीन, ब्लॅक, चेक्स. व्हेरी गुड. ओके. हां, आता क्वेश्चन असा आहे, बॅकग्राऊंडला तर येल्लो कलर दिला, आता मला फ्रंटला कलर द्यायचा आहे. सपोज मला रेड कलर द्यायचा आहे. पुढे टेक्स्टला जर तुम्हाला कलर द्यायचा असेल तर त्या केसमध्ये अजून एक प्रॉपर्टी यूज करतो आपण. आता बघा, पहिली प्रॉपर्टीची व्हॅल्यू देऊन झाली म्हणजे पहिली प्रॉपर्टी संपली का त्यानंतर आपल्याला द्यायचा आहे तो सेमिकोलन. सेमिकोलन म्हणजे काय? टर्मिनेशन. तुम्ही कोडिंग शिकलात ना, जावा वगैरे, तुम्ही जर कोणती तरी कोडिंग शिकला ना त्यामध्ये सेमिकोलन देता का एंडला? हां, तो का बरं देतो आपण? कारण लाईन ऑफ कोड टर्मिनेट नाही हो म्हणून. सॉरी, लाईन ऑफ कोड टर्मिनेट करायची आपल्याला, त्यासाठी आपण काय यूज करतो? सेमिकोलन. इथपर्यंत समजलंय? क्लिअर आहे? व्हेरी गुड. सो नाव आय विल से वन मोर प्रॉपर्टी कॉल्ड एज अ कलर. आणि मी कलर रेड यूज करेल. कोणती प्रॉपर्टी यूज केली मी? कलर. म्हणजे बॅकग्राऊंड कलर द्यायला कोणती प्रॉपर्टी आहे? बॅकग्राऊंड कलर. पण टेक्स्ट कलर द्यायला कोणती प्रॉपर्टी आहे? कलर. व्हेरी गुड. सो नाव इट विल गिव्ह यू दॅट कलर. आहे का नाही ड्रॅमॅटिकल? दॅट इज वॉट द CSS इज ऑल अबाउट. तर हे थोडं इम्पॉर्टंट आहे. नाव द क्वेश्चन इज दॅट जर मला अजून एक H1 एलिमेंट हवा आहे आणि मला सेम कलर जर द्यायचा असेल इथे, जर मी म्हटलो हॅलो, तर काय अप्रोच आहे? परत आपल्याला हा कोड ॲज इट इज मला कॉपी करावा लागेल आणि इथे पेस्ट करावं लागेल. त्याने काय होणार आहे, ते लॉजिकली वर्किंग होतं आहे. आता मी हे स्पॅन टॅग काढून टाकेल इथे इनिशियली, मला तो नको आहे. सो लेट्स रिमूव्ह. सो आता तुम्ही बघाल की दोघं पण एलिमेंटला येल्लो आणि रेड कलर आहे ना. ओके. येस, क्लिअर आहे सर्वांना? ओके. नाव द नेक्स्ट पार्ट. तर नेक्स्ट आता प्रॉब्लेम काय इथे जर बघितलं आपण केअरफुली, सो यू विल सी दॅट वी हॅव अ डुप्लिकेट कोड ओव्हर हिअर. कसा आहे कोड? इथे डुप्लिकेट आहे. डुप्लिकेट म्हणजे काय?
रिडंडंट. काय आहे? रिडंडंट आहे. तर रिडंडन्सी ऑफ कोड आपल्याला अवॉइड करायची असते. काय करायचे असते? अवॉइड करायची असते. कारण रिडंडन्सी जर तुमची असेल कोडमध्ये, इट क्रिएट्स अ बॅड इम्पॅक्ट. तो एक बॅड इम्पॅक्ट क्रिएट करेल. कारण डुप्लिकेट कोड कोणालाच आवडत नाही आणि डेव्हलपमेंटमध्ये डुप्लिकेट कोड नसावं. तर त्यामध्ये एक वर्ड आहे ज्याला ड्राय म्हणतात. ड्राय म्हणजे काय? सुकणे नाही रे, तुम्ही टेक्निकल आहे ना. डोंट रिपीट युअर सेल्फ. ड्राय म्हणजे काय? डोंट रिपीट युअर सेल्फ. तर आपला कोड ड्राय हवा आहे, रिपिटेशन नको आहे त्यामध्ये. कोड कसा हवा आहे? ड्राय. मग जर मला ड्राय कोड हवा आहे, डोंट रिपीट युअर सेल्फ, तर या कोडला आपल्याला नॉर्मलाइज करावं लागतं. म्हणजे इनलाईन एलिमेंटचं एक लिमिटेशन काय आहे? तर डुप्लिकेशन ऑफ कोड होतं. पण एक ॲडव्हान्टेज काय आहे? मी स्पेसिफिक एलिमेंटला टार्गेट करू शकतोय. ओके, काय त्याचा ॲडव्हान्टेज? स्पेसिफिक एलिमेंटला टार्गेट करता येतं. पण लिमिटेशन काय आहे? डुप्लिकेशन ऑफ कोड. मग हे जर मला अवॉइड करायचं आहे, तर यासाठी आपण नेक्स्ट अप्रोच बघूया, ज्याला म्हणतात इंटरनल CSS. काय म्हणतात? इंटरनल CSS. आता इंटरनल CSS मध्ये तुम्ही एका एलिमेंटला टार्गेट करू शकताय. काय करू शकता तुम्ही? एका एलिमेंटला टार्गेट करता येतं. तर इंटरनल CSS आपण स्टाईल नावाच्या ॲट्रिब्यूटमध्ये यूज करतो. हेड नावाच्या एलिमेंटमध्ये यूज करतो. अँड वी यूज स्टाईल एलिमेंट फॉर दॅट. काय यूज करतो आपण? स्टाईल एलिमेंट. सो इंटरनल CSS आपण हेडमध्ये लिहितो आणि त्यासाठी मी स्टाईल नावाचा टॅग यूज करेल. काय यूज करेल? स्टाईल नावाचा टॅग. आता इथे आपण, आता मला सांगा कोणाला टार्गेट करायचं आहे आपल्याला इथे? H1ला. काय टार्गेट करायचं आहे सांगा बरं? काय करायचं आहे? बॅकग्राऊंड कलर ॲज येल्लो अँड कलर ॲज रेड. तर मी हा कोड इथे लिहिला. बट मला टार्गेट काय करायचं आहे? H1 एलिमेंट. सो मी इथे कर्ली ब्रॅकेट देईल अँड नाव लेट सेव्ह इट. तर हा झाला सिंटॅक्स. तुम्ही एलिमेंटचं नाव घेता, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट घेता आणि त्यामध्ये तुम्ही सर्व कोड लिहिता. इथे कसं होतं? ॲट्रिब्यूट आणि डबल कोटमध्ये लिहितो. तिथे कसं आहे? एलिमेंटचं नाव आणि डबल कोट. ओके, आता याने फायदा काय होणार आहे? त्याने फायदा काय होणार आहे? यू विल सी दॅट इट वर्क्स. फायदा काय होणार आहे? यू विल सी दॅट इट वर्क्स. सो नाव इफ आय जस्ट गो टू अ कोड, इट वर्क्स. आता याचा फायदा असा आहे की डुप्लिकेशन होणार नाही. म्हणजे याने काय होतं? रिडंडन्सी अवॉइड होते. इथपर्यंत कळलंय? व्हेरी गुड. इथे ट्राय करा या पार्ट. इनलाईन आणि इंटरनल CSS समजली का? काही क्वेश्चन आहे कोणाकडे? ते प्रॅक्टिस केल्यावर येतील. सो एकदा ट्राय करून बघा. आता सेपरेट फोल्डर बनवा CSSचं आणि त्यामध्ये हा कोड ट्राय करून बघा. पहिला इनलाईन CSS घ्या, मग एक्स्टर्नल CSS घ्या. तर मी इथे काय करेल? जस्ट एक बॅकअप क्रिएट करेल. आणि हा कोणता आहे आपला? इंटरनल CSS. ओके, बघा दोन्ही पण कोड आहेत तुमच्याकडे आणि तुम्ही दोन्ही पण कोड ट्राय करू शकता. सो करा एकदा ट्राय. जस्ट मीनवाइल आय विल जस्ट स्टॉप द रेकॉर्डिंग.